नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गचालीवर। मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे व्यवसाय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न करत आहोत आणि तशातला आज आपला हा व्हिडिओ आहे जिथे कुडाळ आणि मालवणमध्ये म्हणजे धामापूरच्या अलीकडे, जर तुम्ही कुडाळवरनं येत आहात तर धामापूरच्या अलीकडे एक आजगावकर आजीज कॅफे म्हणजे आजगावकर आजीज इको स्टोअर असं एक छोटंसं त्यांचं दुकान आहे। बरीच वर्ष जेव्हा मी कुडाळ मालवण करतोय आता, नेहमी हे दुकान बघायचो, पण कधी असा योग आला नाही की आपण दुकानात जाऊन बघावं की नेमका आजीकडे काय प्रोडक्ट्स आहेत आणि काय ते देतात। आता काही महिन्यापूर्वी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचं एक यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर शॉर्ट बघितला जिथे आजीकडे बेलफळाचं आईस्क्रीम मिळतं। तर आज म्हणालो कुडाळला कामाला एक काही आलेलो सकाळी, मी बोललो मालवणला परत जाताना आजीच्या या शॉपवर भेट देऊया। सर्वात अगोदर तर हे बेलफळाचं आईस्क्रीम काय आहे हे आता आपण अनुभवूया आणि आजीच्या दुकानावर आणखीन काय काय नेमके असे इको स्टोअर त्यांनी जे दुकानाला नाव दिलं आहे असे काय काय प्रोडक्ट्स आहेत हे नक्कीच बघूया। धामापूर इकडे समोर गेला तर धामापूरचं तळं आहे आणि ह्या बाजूला आपण कुडाळला जातो। तर तुम्ही धामापूरचं तळं क्रॉस करून आलात की उजव्या बाजूला आजगावकर आजी यांचं कॅफे आहे आणि इको स्टोअर आहे। या आजी समोर तुम्हाला दिसत आहेत, उभे आहेत आणि असं त्यांचं एक सुंदर असं कॅफे आहे। तर चला पटकन भेट देऊया आणि बघूया आजीकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत ते। सुंदर असं निसर्गरम्य लोकेशनला आहे हे आजीचं दुकान आहे। हे इतर त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत, नॅचरल आईस्क्रीम जे ते बनवतात, फणसाचं आईस्क्रीम त्यांच्याकडे आहे, बेळफळाचं आईस्क्रीम आहे आणि ते बेळफळाचं आईस्क्रीमचे जे आपण म्हणतो ना की बेनिफिट्स जे आहेत तेही सगळे आजीने इथे दिलेलं आहे। आणि हे जे आजगावकर आजीज कॅफे इथे जे मिळणारे वस्तू आहेत ना, कुळदाची भेल आहे, कुळदाचे लाडू आहेत, खूप सुंदर असे यांचे प्रोडक्ट्स आहेत आणि हे सगळ्या गोष्टी जे इथे मिळतात ना ते या खळ्यामध्ये जेव्हा तुम्ही बसून त्या गोष्टींचा आनंद घ्याल, हा एक वेगळाच अनुभव असणार आहे। आईस्क्रीम ना आजीकडचं आपण खाऊन बघूया। बेलफळ असतो हे मला हल्लीच कळलं आणि बेलफळाचं आईस्क्रीम असतं हे तर नुकतंच कळलंय। अतिशय सुंदर एक क्रीमी टेक्स्चर आहे आणि आपण मुंबईमध्ये मोठमोठ्या आईस्क्रीम स्टोअर्समध्ये जाऊन टेंडर कोकोनट खातो, रोस्टेड आल्मंड खातो, पण हे बेलफळाचं आईस्क्रीम ही मी तरी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं आहे आणि अतिशय सुंदर असं आईस्क्रीम आहे। वा, ते टेक्स्चर बघू शकता, अक्षरशः दुधाळ असा आईस्क्रीम आहे। तर मी एकटा असल्यामुळे इकडे मला ना फिल्म पण करणं आणि आईस्क्रीम पण खाणं सुंदर यार, खरोखर। आपण बघूया, आजींना विचारूया एक छोटीशी आपल्याला मुलाखत देता आहेत का। आणि मस्तच आहे आणि जर जिथे मी आईस्क्रीम बसून खातोय ना, हाच परिसर तुम्हाला आता दाखवतो, अतिशय सुंदर असं आहे आणि एवढी तपती गरमी आहे, साधारण 40च्या जवळपास टेम्परेचर आहे, पण इथे जेव्हा आपण बसतोय ना अजिबात जाणवत नाही। सुंदर बघा, असं या आजीने एक मस्त असा खळा तयार केला आहे, नारळाची विणलेली झापं आहेत आणि या मध्ये कौलारू एक मस्त असा खळा आहे ज्याच्यामध्ये हे मस्त सुंदर असं बेलफळाचं आईस्क्रीम आपण खातोय। कोकण म्हणजे काय हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर नक्कीच एकदा तरी आजगावकर आजीच्या या इको स्टोअरला भेट द्या। म्हणजे एवढ्या साधारण किती जागा असणार, ही एक 30 बाय 10ची एक जागा आहे, पण ह्या 30 बाय 10च्या जागेमध्ये तुम्हाला पूर्ण कोकण इथे आहे असं तुम्हाला वाटणार। इथे एक सुगरणीचं घरटंही आहे, आजींनी लटकवलेलं आहे। खरंच म्हणजे एक वेगळा अनुभव आहे। माती जरी म्हणजे खाली जरी तुम्ही जमीन बघाली, शेणाने सारवलेली आहे बघा, अतिशय सुंदर।
तर या आहेत आपल्या आजगावकर आजी. तर आजी, तुम्ही नमस्कार नका करू, आम्ही नमस्कार तुम्हाला करणार. तर आजी, आता हा इको स्टोअर तुम्ही सुरू केला आहे, ह्याची साधारण संकल्पना कशी काय सुरू झाली? संकल्पना म्हणजे माझा नातू मेकॅनिकल इंजिनियर बारामतीला कामाला होता. त्याच्या मनात सारखं आपल्या गावात काहीतरी करायचं, नोकरी नको, लोकांचं नोकर होण्याच्या आपलं स्वतःचं करायचं. पण आता इथे गावात आम्ही काय करणार, काय करण्यासारखं आहे हा पण विचार होता. आणि लॉकडाऊनमध्ये जो घरी आला तो परत गेलाच नाही. काय करायचं, त्याचे सेमंतक म्हणून एक संस्था आहे, देसाई म्हणून, सचिन देसाई म्हणून. बरोबर. त्यांची आणि त्याची ज्यावेळी भेट झाली ना, त्यावेळी ते सांगत होते ना, ऐकत होते. त्यांच्याकडे एक मुलगी परत म्हणजे बाहेरच्या ह्यातून आली होती. तिला त्याने कुर्ताची पिठी प्यायला दिली ना, पातळ पिठी करून, ती तिला खूप आवडली. आणि हे त्याने बघितलं ना, अरे आम्ही पण पिठी करतो असं म्हणाला. अरे तुझा पिठीचा व्यवसाय आहे? तर हो, पिठी आणि मसाले आमचा 25 वर्षापासून व्यवसाय आहे. मग तू त्या कुर्तापासून अनेक काहीतरी कर ना काहीतरी. मग त्यांनी त्याला हे दिलं, मार्गदर्शन दिलं. आणि त्यामुळे तो पुढे सरत 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 करत गेला. हे सगळं मार्गदर्शन त्यांचंच लावलं आणि हळूहळू हे झालं सुरू. आता फार मोठ्या प्रमाणात अगदी म्हणजे हळूहळू सुरूच होत आहे. त्याच्यानंतर एकच असं नाही की आपल्या गावात पूर्वी शास्त्रीय संगीत होतं, त्यासाठी हे पण एक काढलं त्याने. ते कर्नाटकात हो, कुटूर म्हणून एक आहे, त्यांचं नाव आता म्हणजे लक्षात येत नाही. त्या कुटूर म्हणून आहेत ना, त्या विणा सप्तस्वर विणा वाजवतात. युरोपपर्यंत त्यांचे कार्यक्रम होतात. त्यांच्याशी गाठ पडली तेव्हा तो म्हणाला आपल्या पण गावात असं काहीतरी व्हावं. म्हणून गेल्या वर्षीपासून इथे 2 बैठका घेतल्या त्यांच्या. क्या बात आहे. हो, की कारण एवढंच की जुनी जी संस्कृती आहे ती पुढे यावी, हा त्याचा उद्देश. आणखीन एक युनिक काहीतरी आजीकडे इथे आहे. आता आजीच्या मागे मी काही पुस्तकं बघितली, तर आजींना विचारलं की आजी तुम्हाला वाचनाची आवड आहे का? तर आणि आजीचं उत्तर काय आहे ते बघा. आजी, ही पुस्तकं इथे का ठेवलेली आहेत आपण? ही पुस्तकं म्हणजे इथे जे येतात, बसतात, इथे विरंगुळा घेतात, गोष्टी करतात, तर त्याच्यात कोणाकोणाला वाचनाची पण आवड असते. मग ती पण त्यांची आवड जोपासूया, कारण मला पण वाचनाची आवड आहे. आणि ही वाचनाची आवड कोणी वाचना मागच्या पिढीला पण व्हावी या उद्देशाने ही पुस्तकं ठेवली आहेत. त्यांच्याबरोबरची तरुण मंडळीचं तुम्ही पण घ्या ना, वाचून बघा ना, असं म्हणता येतं. कारण वाचनाची आवड ही सगळ्यांचं. आपण जो छोटा खळा बघितला तो म्हणजे अतिशय, मी जसं म्हणालो की एक 10 फूट बाय 30 फूटचा खळा असणार, पण त्याच्यात पूर्ण कोकण आहे असं मला मगाशी वाटलं जेव्हा मी बसलो. आता इतर आपले काय प्रोडक्ट्स आहेत आपण दाखवू शकाल का? तुम्ही बसा, मी बघतो. तुम्ही फक्त इथनं दाखवा. चहासारखंच करायचं आणि याचा सर्दी खोकल्याला खूप परिणाम होतो. कितीही कप झाला तरी आम्ही आता कोण डॉक्टरकडे जात नाही, हेच घेतो. फक्त चहासारखंच प्रमाण आहे. बरोबर. कपाला 1 चमचा घालायचा. स्वतः केलेली कोळदाची पिठी इथे आहे. ही पिठी आणि ते मसाले, वा सुंदर. म्हणजे मच्छी मसाला, मटण मसाला 25 वर्षापासून म्हणतात. वा. आणि तो व्यवस्थित चालतो. आजी, आता हे प्रोडक्ट्स आहेत ते फक्त आपल्या या दुकानातच अवेलेबल आहेत की आपण कुठे पाठवू शकतो? हो. अच्छा. हो, पार्सल दिल्लीपर्यंत होतात. पार्सल पहिल्यांदा जी गिरायक येतात, एकदा घेऊन जातात आणि त्यांना अनुभव आला की मग त्यांचे फोन येतात आम्हाला पार्सल करा. बरोबर. तर आजींचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा जिथनं तुम्हाला पार्सल मिळू शकतो तो कॉन्टॅक्ट नंबर इथे खाली देईन मी. तर हे नक्कीच सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ना ते तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि कधी कोकणात आलात, कुडाळवरनं मालवणच्या दिशेने आलात ना, ते एकदा तुम्ही स्वतःहून भेट द्या या जागेला. कारण खरंच आल्यानंतर ना तुम्हाला असं वाटणार की आपण ह्याच्यातलं सगळंच घेऊन जाऊया. आता मी हे हर्बल ड्रिंक जे आहे ना हे नक्कीच माझ्यासाठी स्वतःसाठी घेऊन जाईनच. मी खरं तर मालवणचाच आहे, पण मालवणच्या जवळपास एवढी सुंदर अशी एक प्रोडक्ट्सचं लाईनअप आहे हे मलाही माहिती नव्हतं. बघा, हे जॅकफ्रूटचं लोणचं. जॅकफ्रूट म्हणजे आपलं फणस असतो ना, त्याचं लोणचं. हे तुम्ही ह्याच्या अगोदर पाहिलं होतं का? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तरी पहिल्यांदाच अनुभवतोय. सन कुक्ड इन सिरामिक पॉट. बघा, हे साबण आहे बॅम्बू राईसचं. पॅकिंग पण एवढी सुंदर आहे ना, सुंदर. हे आहे नॅचरल टूथ पावडर. क्या बात आहे. मी बघतो. हे आहे आवळा मुखवास. वा, नॅचरल धूप स्टिक्स. खूप मेड फ्रॉम गीर काव डंग. खरंच खूप सुंदर असा हा पण प्रोडक्ट आहे. आता हे
आजीचे बाकी इतर प्रोडक्ट्स इथे दिलेले आहेत. हे बघा, एक कॅशू कोकम बटर. ही नाना तऱ्हेची तेलं खाऊन माणसांना हे झालं ते झालं, ते हे पुन्हा माणसांच्या पर्यंत पोचावं म्हणून ही फुलं. क्या बात आहे आजी. हे बघा, रॉ टर्मरिक पिकल. आताच आजीला मी म्हणत होतो की आम्हीही एक हळदीचं लोणचं करतो आणि आजी म्हणाले की अरे थांबा, माझ्याकडेही तो प्रोडक्ट आहे. आणि आजीने हा रॉ टर्मरिक पिकल दिलेला आहे. आणि मागच्या बाजूला ना ह्यांनी लिहिलेलंही आहे की रॉ टर्मरिकचं पिकल म्हणजे आपली जी ओली हळद असते ना, त्या लोणचं खाऊन आपल्या शरीराला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात हे सगळं इथे आजीने आता दिलेलं आहे. आणि खरंच म्हणजे हा प्रोडक्ट लाईनअप आपण जेव्हा बघतो ना तेव्हा आपण म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, पण असं नाही आहे. रॉ जॅकफ्रूटचं पिकल मी तरी बघितलं नव्हतं, पहिल्यांदाच मी इथे बघतोय. मग बेलफळाचं आईस्क्रीम जे होतं ते तर मी पहिल्यांदा खाल्लं. खूप सुंदर असं आजीचं प्रोडक्ट लाईनअप इथे आहे. हे कुठल्या गणपतीच्या मातीपासून बनवलेलं आहे म्हणालात? गणपती विसर्जन करतो. अच्छा, जे गणपती विसर्जन केलेली असते त्या गणपतीच्या मातीपासनं हे गणपती बनवलेले आहेत. प्रत्येक बिराडात गणपती, मग ते बाहेरची माती आणतात. ती माती काय करते, पाण्याला अडवते. मस्त आहे. त्याने काय केलं की आपण ही माती निसर्ग ह्याला सांगून एक छोटीशी गणपती विसर्जन करण्यासाठी आणि ते उरलेली माती सगळी खरडून काढून त्याच्यापासून हे चित्र. अजूनही हे गणपतीच नाही, अजून सुद्धा काहीतरी चित्र आहेत बरीच बरीच. वाह, सुंदर. मुळात म्हणजे आजी आणि आजीचा परिवार जे आहे ना, ती आपली संस्कृती जपण्यासाठी जेवढं काय होऊ शकतं ते करत आहे. तुम्ही जर कधी इथे आलात, मी लोकेशन देईनच, तर मेन रोडला लागूनच आजीचं घर आणि हे इको स्टोअर आहे. तर तुम्ही जर कधी इथे आलात ना तर नक्कीच आजीच्या इको स्टोअरला भेट द्या. खूप सुंदर आणि असे आपण म्हणतो ना की गावातले ज्या मातीतले जे प्रोडक्ट्स आहेत हे आजीकडे इथे आहेत. आणि बेलफळाचं आईस्क्रीम तर जगावेगळंच होतं. येस, तर मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहोत आणि आपण आज आजगावकर आजी यांच्या इको स्टोअर आणि कॅफेला व्हिजिट केलं. खूप सुंदर असा अनुभव होता आणि त्या ज्या वयाच्या आहेत त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला मिळालं की ह्या वयातही कशा प्रकारे एक सुंदर व्यवसाय करायचा आणि चिकाटीने व्यवसाय करायचा. खरंच म्हणजे एक अविस्मरणीय एक अनुभव होता माझ्यासाठी. तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन गाव गजाली आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. आणखीन एक गोष्ट, जर तुम्ही मालवणच्या जवळपास कोणाला अशाच घरगुती व्यवसायानिमित्त जर कोणाला ओळखत असाल, ज्यांना आपल्या यूट्यूब चॅनलद्वारा त्यांचा व्यवसाय जगापर्यंत पोचवायचा असेल किंवा स्वतः तुमचा व्यवसाय असेल, मालवणच्या जवळपास म्हणजे कुडाळ म्हणा, कणकवली म्हणा, मालवण, मग सावंतवाडी, ह्या जर लोकेशनला तुमचा व्यवसाय कुठे असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. ईमेल ID खाली मी देत आहे. तर आपण तुमचा व्यवसाय आपल्या यूट्यूब चॅनलद्वारा जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटूया.